कॅबिनेट नंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील, माध्यमांशी संवाद साधतील। आज अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची अशी कॅबिनेट बैठक आज पार पडणार आहे। शेतकऱ्यांसंबंधात काही महत्त्वाचे निर्णय होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येते आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी संवाद साधतील। शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅबिनेट नंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा होते। पत्रकारांशी, माध्यमांशी ते संवाद साधतील। आज महत्त्वाची कॅबिनेट बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय होतात का, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कॅबिनेट नंतर मुख्यमंत्री हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेतून काय निर्णय ते घोषणा करणार का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी 1 वाजता आहे आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्तिक पत्रकार परिषद मंत्रालयात आयोजित केली। अर्थात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेतात यावर चर्चा होणार आहे। राज्यात ओला दुष्काळ परिस्थिती आहे, पण ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही संज्ञांच्या काही नियमावलीनुसार। त्यानुसार राज्य शासन दुष्काळाचे जे निकष आहेत की जी सेवासाहू सवलती आहेत त्याच शेतकऱ्यांना आत्ता देण्याच्या तयारीत आहे। विशेषतः मराठवाड्यातले जे सर्व जिल्हे आहेत तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसलेला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा या पत्रकार परिषदेत होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये इतर काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत त्याची देखील माहिती दिली जाईल। पण सगळ्यांचं लक्ष आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाच्या वतीने घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय जे असतील त्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील असं सांगण्यात येत आहे। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।